आज गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर शहरात झालं। या सोलापूर शहरात आगमन झालं त्यानिमित्त सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर, सोलापूर शहराचे सर्व महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि जनतेने पालखीचं स्वागत केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की महापालिकेची सेवा करायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली, त्याबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत। आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखीचं आगमन झालंय आणि पालखी आल्याबरोबरच पालखी पाऊसही घेऊन आलेली ही अतिशय आनंदाची आणि सुखदायक गोष्ट आहे। पालखीच्या जिथं थांबणार आहे त्या ठिकाणी किंवा पालखीच्या सर्व मार्गावर महापालिकेच्या वतीने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून पालखीची सेवा करावी। कारण गजानन महाराजांची पालखी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सोलापूर शहरातनं जाते। ही एकच पालखी की या भागातनं आणि सगळ्यात पहिल्यांदी जिल्ह्यात पहिला प्रवेश करते। अतिशय आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण आहे। आणि पालखी मुक्कामानंतर मार्गस्थ होणार आहे। तर पंढरपूरच्या विठ्ठलाला आम्ही पालखीच्या माध्यमातून साकडं घालतो की सोलापूर शहरात चांगला विकास व्हावा आणि पाऊस पडावा चांगला, एवढीच विनंती विठू माऊलीच्या चरणी करतो। नव्या मार्गावर व्यवस्था कशी करावी? नव्या मार्गाचा आम्ही पूर्णपणे त्याचं विजिट केलेली, त्या ठिकाणी स्वच्छता, सर्व व्यवस्था, आरोग्याच्या सर्व व्यवस्था, रुग्णवाहिका सर्व उपलब्ध करून दिलेला आहे। आणि जो नवीन रूट असेल त्या रूटच्या माध्यमातून त्या रूटवरची सर्व स्वच्छता आम्ही करून घेतलेली, कुठलाही अडथळा पालखीला येणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे।